चिमणी आजही घरट्यातच राहते, पण माणूस गाव, नगर, शहर आणि आता महानगरात उंच उंच इमारतीत राहत आहे. कधी बदल म्हणून तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून तो हे बदल स्वीकारत गेला. त्याला कधी परिवर्तनाचं, कधी विकासाचं, तर कधी परिवर्तनाचं नाव देत गेला. याच प्रगतीच्या वाटेवर चालत असताना माणसानं AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला. म्हणूनच नमस्कार, मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 16 तुमच्यासमोर विषय मांडते AI आणि विद्यार्थ्यांचं बदलतं शिक्षण विश्व. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथं विज्ञान आणि तंत्रज्ञान रोज नवनवीन चमत्कार घडवत आहे. पण AIच्या एकात्मिकतेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील समोरासमोर संवाद साधण्याच्या संधी आता मात्र कमी होत आहेत. शिक्षणाच्या भूमिकेत ऑटोमायझेशनकडे वळत असताना शिक्षणाचे भावनिक आणि नातेसंबंधात्मक पैलू जसे की प्रेरणा, मार्गदर्शन आणि समन्वयस्कांचे बंधन धोक्यात येत आहे. नवीन वळणावर आयुष्य उभे कळत नाही, पाऊल पुढे टाकू की मागे. पुढची वाट अस्पष्ट झाली, ढगापलीकडची दुनियाच न्यारी. मागे मात्र सुख आहे, जुन्या शिक्षणाची ऊब आहे. अशा वळणावर मन धबकले, कळत नाही पाऊल पुढे टाकू की मागे. त्याचं कारण असं की जगप्रसिद्ध तंत्रज्ञ एलन मस्क यांनी सोफिया नावाच्या रोबोटची मुलाखत घेतली होती. मुलाखती दरम्यान मस्कनं कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली असता त्याच्या उत्तरादाखल सोफिया म्हणाली होती, काळजी करू नका, तुम्ही जर माझ्याशी चांगले वागलात तर मीही तुमच्याशी चांगलंच वागेन. तिच्या या जर भाषेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले मानव निर्मित यंत्र एक दिवस मानवाचाच घात करतील अशी स्टीफन हॉकिंगने वर्तवलेली भीती आता मात्र खरी ठरलेली आहे असं म्हणण्यास अवघड ठरणार नाही. त्याचंही काहीचं कारण असंच की डेनी नावाच्या चॅट जीपीटी सोबत 13 वर्षाचा विद्यार्थी चॅट करत होता. ती चॅटिंग बरेच दिवस झाली, पण एक दिवस त्या चॅट जीपीटीनं त्या विद्यार्थ्याला असा काही मेसेज केला की त्या विद्यार्थ्याला तो मेसेज समज झाला नाही आणि त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मग जर AI मुळे विद्यार्थ्यांचं अस्तित्वच नष्ट होत असेल तर शिक्षणासाठी नाही तर कुठल्याच गोष्टीसाठी आपण AI चा वापर करायला नको. एक कैसे म्हणजे सामने आने लगे गाते गाते लोग चिल्लाने लगे. एक कैसे म्हणजे सामने आने लगे गाते गाते लोग चिल्लाने लगे. अरे इस तालाब का पानी बदल दो यारो, यहाँ कमल के फूल भी मुरझाने लगे. जसजसे AI अधिक आंतरवैयक्तिक भूमिकांची जागा घेत आहे तसतसे विद्यार्थ्यांचे संवाद गमावण्याचा धोका वाढत आहे. जे विद्यार्थी लेखन किंवा समस्या सोडवण्यासारख्या कामांसाठी AI टूल्सचा अतिरेकी वापर करतात ते आवश्यक सर्वात्मक प्रतिक्रियांना मागे टाकू शकतात. ज्या AIच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहिल्यामुळे मूळ विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्याचा विकास रोखू शकतो, ज्यामुळे गंभीरपणे विचार करण्याची आणि वास्तविक जगातील समस्या सोडवण्याची त्यांची क्षमता कमकुवत होत चालली. AI शिक्षण क्षेत्रावर केवळ ठोके देत नाहीये तर ते दार पूर्णपणे उघडं झालेलं आहे. जे बदल आपल्याला दशकानंतर पाहण्याची अपेक्षा होती ते बदल आता काही वर्षात किंवा महिन्यातच समोर येत आहेत. विद्यार्थ्यांची ज्ञानाची सर्वात मोठे स्रोत आणि संरक्षण राहिले आहेत ती आता हळूहळू आपली भूमिका गमावताना दिसत आहेत. शिक्षण हे बुद्धीला चालना देण्यासाठी, विचार करण्यासाठी, सराव करण्यासाठी, चिकित्सक विचार करण्यासाठी असतं, पण आता सराव धोक्यात आलाय. AI त्वरित उत्तरे देतोय, निबंध लिहितोय, गुंतागुंतीचे प्रश्न मात्र मे बी करूनच सांगतोय. AI नं कोणतेही दिलेले उत्तर करेक्ट असू शकत नाही असं नाही. कितीही असलं ऑनलाईन लेक्चर सरळा तरी आपल्या शाळेचाच फळा बरा होता. कितीही असलं ऑनलाईन लेक्चर सरळा तरी आपल्या शाळेचाच फळा बरा होता. AIच्या सततच्या कटकटीपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. जसजसे AI अधिक आंतरवैयक्तिक युनायटेड किंगडम केम्ब्रिज येथे स्थित हेरिटेज स्कूल ही देशातील एकमेव स्त्री मुक्त शाळा मानली गेली. म्हणजे त्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट वापरलं जात नाही. मग आपण विचार केला पाहिजे त्या शाळेला का करावंच म्हटलं. आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये नक्की काय फरक आहे. आपल्याकडे इंटरनेट उपलब्ध असून सुद्धा विद्यार्थी खरंच शिक्षणाचा लाभ घेत आहेत का. अर्थात नवनवीन शिकण्यासाठी तर ऑनलाईन दुवे आहेत, नवनवीन शिकण्यासाठी तर ऑनलाईन दुवे आहेत, शिकण्यासाठी खूप आहे मात्र शिकणारच कमी आहेत. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की AI हे फक्त एक साधन आहे. AI शिक्षकांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आपल्या शिक्षकांनी आपल्याला एक्सपिरियन्स दिले, ह्युमॅनिस्टिक व्हॅल्यू दिल्या, AI आपल्याला ते कधी घेऊ शकत नाही. उच्च शिक्षणावरील धोका आणि समाजावरील परिणाम जर शिक्षण मशीनवर अवलंबून राहिले तर खरंच डॉक्टर मशीनवर अधिक विश्वास ठेवतील. धोरणकर ते फक्त मशीनच्या आउटपुट पुरते मर्यादित राहतील. असं जरी असलं तरी भविष्य हे आजही ते आपल्या हातात आहे. AI आता थांबणार नाहीये, ते आधीच शिक्षण बदलत गेले. खरा प्रश्न तर हा आहे की आपण त्याला शिक्षणाचा अर्थ गमावू देणार आहोत का की त्याचा उपयोग अधिक सखोल ज्ञानासाठी
करणार आहोत. मोबाईलवरील व्हॉट्सअप इन्स्टापेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप इन्स्टापेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. हरलो आहे शहरात आज सुख मिळवण्यासाठी, पण मित्रा आपला तो काळच बरा होता. मनुष्याच्या बुद्धीचे हे अजब एक अपत्य आहे. मनुष्याच्या बुद्धीचे हे अजब एक अपत्य आहे, पण जपून वापरावी लागेल यातच खरे तथ्य आहे. विज्ञानाचा हा वरदान शाप धरेल